नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कोपरगाव बुद्ध विहारात वर्षावास मालिकेतील पहिले पुष्प वर्षावास मालिका उद्घाटन सोहळा धम्ममय वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड आणि वॉर्ड शाखा उल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील पहिले पुष्प बुधवार 29 जुलै रोजी कोपरगाव बुद्ध विहारात उत्साहात पार पडले. सायंकाळी 7 वाजता बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषाताई अहिरे यांनी केले. अध्यक्षपदी विभाग शाखेचे अध्यक्ष धनंजय कांबळे यांची निवड करण्यात आली. त्याच संस्थेचे कोषाध्यक्ष छगन भावळे यांनी अनुमोदन दिले. महापुरुषांच्या पूजनाचा मान भोजनदान दाते आयु बी.टी. कांबळे गुरुजी, आयुनी सुनीता कांबळे आई, हेमंत बाबूराव कांबळे, अर्चना हेमंत कांबळे, आदित्य हेमंत कांबळे, सरस्वती धनंजय कांबळे, रिदम धनंजय कांबळे आणि परिवार यांना मिळाला होता. उपस्थित बौद्धाचार्यांनी तसेच वॉर्ड शाखा महिला सचिवा संगीताताई मणिकडे व वॉर्ड शाखा संस्कार सचिवा शकुंतलाताई साळवे यांनी बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत केले. विशेष सत्कार यामध्ये दर रविवारी बुद्ध विहारी या संकल्पनेअंतर्गत विहारात येणारे केंद्रीय शिक्षक आयु गणपत शेंडे, केंद्रीय शिक्षिका आयुनी माया गणपत शेंडे तसेच विहाराला 2 फॅन व 2 ट्यूब दान देऊन दान पारमिता पूर्ण करणारे आयु भास्कर राजगुरू, आयुनी राजगुरू वैनी यांचे सत्कार करण्यात आले. तसेच प्रमुख वक्ते केंद्रीय शिक्षक जे.पी. सोनवणे यांनी विश्वगुरू तथागत भगवान गौतम बुद्ध या विषयावर साध्या सोप्या व प्रभावी भाषेत तथागत भगवान गौतम बुद्ध हे विश्वगुरू कसे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच आषाढ पौर्णिमा महत्व, वर्षावासाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. शाखेच्या प्रथेनुसार आयु बी.टी. कांबळे गुरुजी, आयुनी सुनीता कांबळे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती मंगल कामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून धनंजय कांबळे यांनी उपस्थितांना विभाग शाखा राबवित असलेली वर्षावास मालिका, त्याचबरोबर विभाग शाखा वर्षावास कालावधीत विभाग शाखा राबवित असलेली सभासद मोहीम याविषयी तसेच वर्षावासाचे महत्त्व व भगवान बुद्धांना विश्वगुरू का संबोधले जाते याविषयी मार्गदर्शन केले. विभाग शाखेच्या संघटिका सुषमाताई ढाले आणि यांनी आभार प्रदर्शन करून सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. तदनंतर उपस्थितांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद सुद्धा घेतला. सदर कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण उपाध्यक्षा व समता सैनिक अश्विनी भावळे, केंद्रीय शिक्षिका अपेक्षाताई जाधव, केंद्रीय शिक्षिका संगीताताई खरे, केंद्रीय शिक्षिका आशाताई खरात, बौद्धाचारी श्रामनेरी व वॉर्ड शाखा संस्कार उपाध्यक्षा दीपाताई खरात, समता सैनिक संगीताताई दिपके, समता सैनिक प्रवीण नरवाडे, समता सैनिक अंबादास निकाळजे, समता सैनिक सुरेखा गायकवाड, समता सैनिक मनीषा सदार, कोषाध्यक्ष सन्माननीय छगन भावळे, पर्यटन उपाध्यक्ष बौद्धाचार्य सन्माननीय अशोक कांबळे, संस्कार सचिव सन्माननीय दिलीप वाघांबरे, संरक्षण सचिव सन्माननीय अर्चनाताई कांबळे, महिला सचिवा सन्माननीय शीतलताई नरवाडे, महिला संघटिका सन्माननीय सुषमाताई ढाले, महिला संघटिका सन्माननीय कविताताई जाधव, वॉर्ड शाखा अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र साळवे, वॉर्ड शाखा सरचिटणीस सन्माननीय चंद्रकांत हिरे, वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष सन्माननीय पोपटराव कांबळे, वॉर्ड शाखा संघटिका सन्माननीय सुजाता खंडागळे, वॉर्ड शाखा संघटिका सन्माननीय रेखा पैठणे, वंचित बहुजन आघाडी उल्वे शहर अध्यक्ष सन्माननीय अनंत खंडागळे, उल्वे शहर महासचिव सन्माननीय सतीश वाघमारे, उल्वे शहर उपाध्यक्ष सतीश ढाले, उल्वे शहर महिला अध्यक्षा सन्माननीय विद्याताई उन्हवणे, उल्वे शहर मीडिया प्रचार प्रसारक सन्माननीय महेंद्र माघाडे,
उल्वे शहर खजिनदार सन्माननीय सतीश बनसोडे, उल्वे शहर सहखजिनदार सन्माननीय राहुल चोरमोर व कार्यकारिणी लुंबिनी बुद्धविहार कोषाध्यक्ष विनायक गायकवाड, मधुकर खंडागळे, बाबा अमोल गंगाधर सागरे, राम हरी साहू, बी.जी. शिंदे, अशोक वाघमारे, गोरख कांबळे, रामू देवरे, प्रकाश ठोंबरे, उत्तम साळवे, रोहिदास घोडेराव, हर्षवर्धन जाधव, सचिन जाधव, विजय उन्हणे, राजेंद्र खरात, अनिल कीर्तने, उल्हास साळवे, राजेंद्र बुरबुरे, बाबूराव फकीरा कांबळे, हर्षविनायक गायकवाड, बंटी रवींद्र सावंत, सुधाकर सुरवाडे, प्रतीक साळवे, महिला उपासिका माता रमाई बचत गट अध्यक्षा वनिताताई गायकवाड, गुलाब आई खंडागळे, सानप आजी, मोनिका जाधव, रुपाली प्रदीप कांबळे, अनिता छगन भावळे, योगिनी अतिश गांगुर्डे, पूजा बुरबुरे, माघाडेताई, संगीताताई, सतीश वाघमारे, कांबळे वैनी, कल्पना प्रसाद, रत्नमालाताई, रवींद्र सावंत, रुपाली अमोल सागरे, प्रिया प्रतीक साळवे, धनश्री खरात, नम्रता साळवे, दर्शना पानपेंडे, बाल उपासक आणवी संतोष खंडागळे, चिऊ कांबळे, आद्विका नरवाडे, प्रेम सुधाकर सुरवाडे, स्वीटी कांबळे, ज्योती दिनेश पानसपाटे, सारांश सतीश वाघमारे, संस्थेचे पदाधिकारी, वॉर्ड शाखा पदाधिकारी, तालुका शाखा पदाधिकारी, बौद्धचार्य श्रामनेरी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक तसेच विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, उपासक उपासिका, बालबालिका इत्यादी धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. समता सैनिक प्रदीप ताईंना विनंती करते की त्यांनी सन्मानपूर्वक त्यांना विहारात घेऊन यावे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते सन्माननीय जी सोनवणे साहेब यांचे विहारात आगमन होत आहे. सुस्वागतम, 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 सुस्वागतम. अखंड विश्वाला शांततेचा महामार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तीदाते, मार्गदाते, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यागांना माझे पंचांग प्रणाम. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना व त्यागाला माझे त्रिवार अभिवादन. आपल्या तमाम भारतीयांची मातृसंस्था ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा हिच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा अश्ववेगाने वायुवेगाने जे धम्मकार्य चाललेलं आहे त्यालाही माझं सविनय जयभीम. आत्ताच आपल्याला इथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जे.पी. सोनवणे साहेब आपल्याला इथे लाभलेले आहेत, त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ खर्च करून इथे आलेले आहेत, त्यांनाही माझं सविनय जयभीम. आपल्या विभागातील सर्व केंद्रीय शिक्षिका आणि केंद्रीय शिक्षक तसेच बालबालिका यांनाही माझा सविनय जयभीम. विविध क्षेत्रातून आलेले विविध पदाधिकारी आणि मान्यवर आणि सगळे माझ्या ओळखीचे आप्तेष्ट मित्र मंडळी यांनाही माझं सविनय जयभीम. आत्ताच मला अध्यक्षपदाचा भार सोपवलेला आहे, त्याचा मी स्वीकार करतो. फक्त आपण कार्यक्रम शांततेने पार पाडावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. जय भीम. शारीरिक धातु महाबोधी उदरू
विदुरयानं देवरूपं सुजीवं विमलचक्षुगभीरघोष गौरवर्णं सुकाय कवयचित्तं विमयकामं सुरतधम्मं सुपेमं विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रथ स्वजन उद्धारा भगवंतांचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी आपदा हरिहुरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळीला गतिका मार्ग साधा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ प्रज्ञा शरण बुद्धासुनी शरण धम्मासुनी शरण संघासुनी भीमराजा भीमराजा भीमराजा. थोडक्यात करतोय मी कुणाची नावं घेत नाही, मला क्षमा करा, कारण आपल्याला वेळ पलीकडे गेलोय आपण वेळेच्या वर. त्यासाठी सगळ्यांनी हात जोडून एकदा शांतपणे बसायचं आहे. सगळ्यांनी हात जोडायचे. नमो बुद्ध भगवंता नमो शांती दूता कुठित होईमती तुझे गुण गाता तुझ्या या समदृष्टीचा आम्हाला भावा मनी द्वेष क्रोधाशी थारा नसावा. तुझ्या या समदृष्टीचा आम्हाला भोवावा मनी द्वेष क्रोधाशी थारा नसावा. अहंकार पायी तुझ्याची नमावा. हे बुद्ध भगवंता तुझ्याच साठी देह आमचा झिजावा विझावा झिजावा विझावा झिजावा विझावा. सर्वांसारखा द्या. तमाम महापुरुषांच्या महामातांच्या कार्यास त्यांच्या त्यागास सविनय जय भीम. ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही बौद्धमय झालो त्या तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यात माझा सविनय जय भीम. आणि आजच्या वर्षावास मालिकेचे पहिल्या पुरुष संपन्न करीत असताना आपण उपस्थित झालेले सर्वजण आपणासी गुरुपौर्णिमेच्या आणि वर्षावास मालिकेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडं सत्काराचा काम दिलेलं आहे तरी संरक्षक आदरणीय मातासाहेब महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वळी वगैरे साधलेल्या कार्यासाठी त्याला सोडणार. या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर या संस्थेचे सल्लागार आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यासोबत या ठिकाणी सर्व मान्यवर केंद्रीय शिक्षिका बौद्धाचार्य उपासक उपासिका माता भगिनी बालक बालिका आपल्या सर्वांना सविनय संप्रेम द्यावी. माईक बाजूला ठेवला आवाज आपल्यापर्यंत येतोय ना? ओके, आपल्यापर्यंत आवाज येणार आहे नक्की. आजचा विषय आहे आता हे तसं म्हटलं तर उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. प्रथमतः उद्घाटन झालेलं आहे.
आणि विषयाला सुरुवात करतोय. आजचा विषय आहे आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा अर्थात वर्षावासाचे महत्त्व. आपल्याला सगळा काय झाला, सुरुवातीचा जो कल होता, आवडीचा जो होता तो सगळा मावळलेला आहे. आणि जसे काय आपण आता म्हणजे काय हे झाल्यासारखे एका बाजूला उभे होता असं जवळजवळ प्रसंग आले. तरीही मी माझ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचेल असा विषय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सगळ्यांनी बाकी शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. अशा तथागत भगवान बुद्धांचा म्हणजे काय बौद्धत्व सम्यक संबुद्ध झाले होते. सिद्धार्थ गौतमाचा सम्यक संबुद्ध झाले म्हणजे भगवान बुद्ध झालेले होते. महामाईच्या गर्भामध्ये जन्म घेऊन या पौर्णिमेला गृहत्याग करून सम्यक संबुद्ध होण्यासाठी त्यांनी गृहत्याग केलेला होता. सम्यक संबुद्ध झाल्यानंतर या जगामध्ये जो अंधकार पसरलेला होता, या जगामध्ये जो अंधकार होता, तो अंधकार दूर करण्याचा मार्ग तथागत बुद्धांनी, भगवान बुद्धांनी शोधून काढलेला होता. आणि तो कशासाठी काढला होता? मानव मुक्तीसाठी, तुम्हा आम्हा सर्वांच्या चांगल्या मार्गासाठी, मुक्तीसाठी मार्ग शोधून काढलेला होता. हा मार्ग काढताना किती यातना भोगाव्या लागल्या होत्या, किती जीवाला त्रास घ्यावा लागला होता, किती काय म्हणायचं ते जीवाला आकलन करावं लागलं होतं. जीवाला अतिशय कठीण यातना देऊन तथागत सगळे समृद्ध झाले होते. बरोबर ना? या शरीर पार पाडीला लागलं होतं वगैरे. आपल्याला सगळं तो इतिहास माहित आहे. मी तिथं जात नाही आता, तर आपल्याकडे वेळ फारच कमी. विषय आपल्याला पूर्ण करायचा आहे. अर्धवट टाकून सांगता येईल का? नाही. विषय आपल्याला पूर्ण सांगावा लागणार आहे. तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्तीनंतर बाबा मला प्राप्त झालेलं ज्ञान आपल्याजवळ ठेवावं की इतरांना द्यावं, सगळ्यांना सांगावं की सांगू नये, अशी मनात त्यांच्या संलग्नता निर्माण झालेली होती. आणि म्हणून स्वतःच्या मनाशी ठरवून भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. इदं पतितं प्रियं कृपमेव संसङ्गितु आरोग्य संपत्ति सब संपत्ति देवच ततो निधान संपत्ति निनाते समेजतु. साधु साधु. हे 5 जण एकमेकात चर्चा करू लागले की आपण भगवान बुद्धांना, कारण ते त्यावेळी कोण समजत होते? सिद्धार्थ गौतम आले समजत होते. त्यांना भगवान बुद्ध झाल्याचं आकलन नव्हतं, माहिती नव्हतं. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने सिद्धार्थ गौतमाचा कुठल्याही प्रकारे मान सन्मान करायचा नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांचा आदर तिथे करायचं नाही, असं त्यांनी मनोमत ठरवलं होतं. पण काय झालं? पण जसे सिद्धार्थ गौतम, जसे भगवान बुद्ध जवळ येऊ लागले, तसं यांच्या मनामध्ये मन परिवर्तन घडायला लागलं, मन परिवर्तन व्हायला लागलं. यांच्या मनाची चलबिचल सुरू झाली. कुणाची? या 5 संन्याशांची, या 5 सदस्यांची, ज्यांच्यासाठी भगवान बुद्ध पहिला धम्मप्रवचन देणार होते, त्यांच्याकडे चालले होते त्यांचं. पण जसे भगवान बुद्ध जवळ यायला लागले, तसे यांच्या मनामध्ये विचलता सुरू झाली, चलबिचल सुरू झाली. आणि चलबिचल सुरू झाल्यामुळं जसे भगवान बुद्ध जवळ आले, तसं कोण पाणी देते, कोण आसन तयार करते, कोण विचारपूस करते, असं या 5 जणांचं झालं.
काय झालं, मन परिवर्तन झालं. भगवान बुद्धांच्या प्रतापाचा परिणाम झाला, कारण ते बुद्ध झालेले होते. आणि या 5 जणांनी मग आसन तयार केलं, त्यांची लगबग सुरू झाली. भगवान बुद्धांना काय करावं काय करू नये अशी यांची अवस्था होत चालली आहे. यांनी ठरवलं होतं न करण्याचं, पण यांचा मनाविरुद्ध सगळं हे सगळं चाललेलं होतं. आणि यांच्या लक्षात आलं होतं की आता भगवान बुद्ध हे बुद्ध झालेले आहेत. मग भगवान बुद्धांनी काय केलं, आसन ग्रहण केलं, आपल्या आसनावर जाऊन बसले आणि प्रथम धम्मोपदेश केला. काय केला, धम्मचक्र परिवर्तन केलं. बरोबर ना. या आषाढ पौर्णिमेला पहिली जर कुठली झाली असेल, धम्मचक्र परिवर्तन झालं. त्या 5 सदस्यांचा, त्या 5 संन्याशांना प्रथम धम्म प्रवर्तन केलं. पहिलं प्रवचन दिलं भगवान बुद्धांनी. त्यागाला माझे पंचांग प्रणय. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास व यांच्या स्मृतीस माझे निर्वार अभिवादन. तमाम भारतीयाची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चाललेल्या धम्मकार्यास माझं सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे प्रवचन करते यांना